नमस्कार मंडळी. आज गणेश चतुर्थी. तुम्हा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. श्री गणरायाला वंदन करून आणि नैराश्याची दुःख दूर सारून तुम्हा सगळ्यांचं मनोरंजन करायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, असं म्हणतात की देवाची भक्ती ही कधीही कुठेही करावी, पण हाच भक्तिरस जेव्हा रेल्वेमध्ये उफाळून येतो तेव्हा बघूया हास्याचा ट्रॅक कसा रंगतोय. तेच दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इरसाल कलाकार. गे काकू, ही काय हलत नाही आता, इथेच राहता वाटता. होय 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 आलंय. आग लागली त्या ट्रेनला ती. हाय हालायचं नाव घेते. किती वेळ एकाच ठिकाणी उभी आहे. गरम केवढं होत आहे. नाही तर काय फटकेली का आजच बंद पडूची होती. हे बाबू काय रे खायचं स्टेशन इला या 8 वेळा सांगितलंय दिवाण खवटी जा. 8 तास झाले सर, दरड कोसल्या गाडी दिवाण खवटी का जा. परत परत विचारता दिवाण खवटी. काय रे हॉरर पिक्चर मधल्या गावासारखं नाव वाटतं ना. दिवाण खवटी. दिवाण खवटी. दिवाण खवटी. मेल्या काय कसं चालू लागला तुका. आता हसते ती. आता आपला जन्मच हसवण्यासाठी आलाय. वयसासाठी झालाय. दिवाण खवटी दातासाठी जगतस. काय ते काय असं टाइम आहे हो. गणपतीचो पहिलो दिवस आणि आम्ही हैसर अडकून पडला. काय गे माझं गणपती थंय माझी वाट बघत बसलो असत. मी डॅडाला सांगितलेलं ग आजी की आपण ना बाय रोड जाऊयात म्हणून. मला माहितीच नाही का डॅडाने ट्रेनची तिकीट काढली आहेत म्हणून. नाही, ट्रेन मध्ये मजा नाही. कुठं ट्रेन मध्ये मर तुम्ही गप जरा. बाय या ट्रेनवर ना वर्षात ना एकदाच दरड कोसळता. ते मेलाने जो मुंबई गोवा हायवे बांधला तो बांधला तर दरडीत ना. ही ट्रेन बंद झाली तर चालू तरी होता. तो रस्ता बंद झाला की बंद. थैसरच गणपती सगळं थैसरच. तुका म्हणलं होतंय महिनाभर आधी तिकटा काढ म्हणा. हे आहे 3 महिने आधी बुकिंग केलं, सगळं फुल होता आहे. जादा गाडी सोडली ती पण फुल होती. तुमका ना देवाचा काय नाही काम पाहिजे तुमका फक्त. डॅडा कंटाळा आलाय. बोर होतोय मला. डॅडा उतरव ना इकडून. मी आहे ना. म्हणजे मी टाइमपास करू शकतो यांचा. मला इंग्लिश गाणं येतं. कोणाला? मला. तुका इंग्लिश गाणं येतं? हा. घे बाय माझे गा गा बघू. वे आंबे ओ वेळा आंबे वे ओ गा परत एकदा गा. वे आंबे ओ वेळा आंबे वे ओ ते वे ऑन वे ओ असं आहे. ते वे ऑन वे ओ. म्हणलं हा मेला काय जर इंग्लिश गाणं. ह्या काय इंग्लिश शिकत शिकत आमच्या इंग्लिशचे गुरुजी पिटी करू लागले. आता सगळं सांगितलं आता. डॅडा एक दरड आता पुढे कोसळली आहे ना. हा मग अचानक आपल्या ह्या डब्यावर कोसळली आणि आपण मेलो तर. काय बोलतो. नाही, दरड नाही कोसळणार. दरड कोसळण्याच्या अगोदर ना भूगर्भातनं आवाज येतो. कान तीक्ष्ण असतील ना त्यांना ऐकू येतो. माझं कान तीक्ष्ण आहेत. मी लगेच सांगेन तुम्हाला. शेवनशेन आहे ना माझा. मी एवढा हुशार आहे ना कायच्या काय. आईन्स्टाईन जर माझ्या वर्गात असताना तर दुसरा आला असता. झालं ना बाय. बसतोस काय जागेवर. कुत्रांचा कसा असता. कुत्रांचा त्यांना आधी सेम कुत्रा ह्या का आधी कळता कुत्रांसारखा. डॅडा मला खरंच खूप कंटाळा आलाय यार. दिवाण खवटी. याचा जास्त कंटाळा आलाय डॅडा. 1 मिनिट जरा इथे. आता हा सुरू. मी काय म्हणतोय, हे आयटम सोडून द्या. माझ्याकडे नवीन आयटम आहे. हा करून दाखवतोय. टाइमपास एकदम टाइमपास. कोकण रेल्वे फेरीवाले येतात माहिती आहे. ता करून दाखवतोय. फेरीवाले बेस्ट आहे बेस्ट आहे. हा अशी बादली असतात ती कोल्ड्रिंक बिल्ड्रिंकची आणि ते चालतात. ये थंडगार पाणी बोट वर. ये थंडगार पाणी बोट वर. हे काय करत. अरे दादा आता काय आहे हा कोकण रेल्वे आपली डोंगरातून जाताना मध्ये डोंगो येतात. अजून एक काय मानगावात ना वेफरवालो येतात. वेफरवालो तो असं विकता. मामा मामीची जोडी हा ती. या मामीने बनवले मामाने आणले वेफर वेफर वेफर. या मामीने बनवले मामाने आणले वेफर वेफर. बसत की नाही. आणि अजून एक येतात त्याच्या मागणं येतात तो घाबरवता.
आले पाकवाले आले पाकवाले. या सगळ्या आरूक बारूक खाऊन झाल्यानंतर पचव हवा म्हणून अजून एक माणूस येतात. शमेश दाखव बघू. दही दही आली की नाही मजा आली की नाही. शमेश राहुलं ना तर मजाच येते. माझ्या येते समज एकदा तुमचा दही बाय घे. अरे माझी झोप मोडलीस ना बासाऱ्यानो. आता हे उठलेत. आता हे यांची भाषा घेऊन कोकणात घुसणार. तुमचं ते एवढं बरं झोपलं दिसत नाही तुम्हाला. गप्प दादा. दिसला गणपतीचा पहिला दिवस आपण हैसर अडकून पडलो का झोपेची पडली आहे? आता काय असू दे मामा. माझं गणपतीचं मामा पाठ- झोप तू झोप. झोपा झोपा मामा झोप. सावकाश. हा ओ मोऱ्यानू का भाऊ शांत का. अरे वसण तुम्हाला तर माहिती आहे. काय मी बोललो की तुफान येतं. मग म्हणता दादा बोलतो. अरे पण दादा का बोलतो कशासाठी बोलतो विचारायला का नाही. कशाला बोलतो? कशाला का बोलतात समजा एकदम मस्कर विचारायला एका एकाने विचारायला का नाही. झाला अरे काय झालं काय म्हणजे घराकडे गणपती बसलेले आहेत. हा. हा त्याच्यासमोर भजन नको व्हायला आरत्या नको व्हायला. बरोबर. आपण इथं अडकलेल्या ट्रेन मध्ये. ते पण आहे खरंच आहे. ते माझं गणपती माझी वाट बघत बसलो असत बाय मला लय. आहे एकच सारखं रिपीट करतो जरा गप राहू. हो मोऱ्यानू काय दा मला तर वाटतं ना देवच आपली परीक्षा घेतोय. कशी काय म्हणजे ही दरड कोसळली हा. ना ती त्यानेच कोसळला नाही म्हणजे आणि तो आता आपल्याकडे बघतोय की हे कसं मार्ग काढतील यात ना. म्हणजे डू यू मीन बाप्पा आता पण आपल्याला बघतोय? हो बाय हा देव सगळ्या चरात असतो. होय होय खराय खरंय. मग असं असेल तर आपण इथेच भजन करूयात ना. म्हणजे तिथे घरात जाऊन देवासमोर केलं काय आणि इथे गाडीमध्ये केलं काय बाप्पा जर बघत असेल तर ते त्याला पोहोचेलच ना. हा खरा आहे. होय. पोरग्या हा केवढा सुचवलाय केवढा. नाही ते काय? हे बघताव काय पोरांनो? घ्या. मस्त एक जोरदार होऊन जाऊ दे भजन. काय म्हणतो बोला पुंडली कवर दे ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज के जय. हरी हर गणपती बाप्पा. पडशील बाहेर. काही येडे झालो काय तुम्ही काय बासाऱ्यानो? काय झालं मामा. असा नाचला तर तू गाडी चालू होणार आहे. दरड कोसळले वाचाड्यानो दरड. कळतं काय नुसतं सुख कर तसं केलं तर होणार आहे. डॅडा ही डॅडा गाडी हल्ली. हे पोरांनो थांबू नका गाडी हल्ली. चला वाचवा. योगायोग असेल. सो सॉरी. मला वाटलं ते भजन केल्यावर गाडी पुढे जाते. आम सो सॉरी. अरे तेच सांगतोय तुमच्या लक्षात येतच नाही वासाड्यानो. दरड कोसळले दरड. इथं गाडी थांबणार सगळी इकडे तिकडे दगडी काढल्यावर मग चालू होणार आहे ना. का तुमच्या डोक्यात आहे ते नुसतं चुक कर तू. डॅडा परत गाडी हल्ली. डॅडा परत गाडी हल्ली. ह्या काय यानी? एक मिनिट खायला बघितलं बघितलं चमत्कार. मग तुझ्या भावा नुसती कंबर हलवला तर गाडी हालायला लागलेली आहे. मला वाटतं आपण जर सगळं नाचली ना तर गाडी अशी सुसाट पडेल. काय म्हणतो तिथेच आहे अजून गाडी. हल्ली ना मग उगाच काहीतरी सांगता गप राहा. एक मिनिट आलं लक्षात आलं. काय देवाचा चमत्कार केवढा आहे बघा. काय झालं काय म्हणतात तो खोटं नव. काय देवाची करी नारलात पाणी. अहो काय तर मुद्द्याचं बोला. बुद्ध्याच तर सांगताय. म्हणजे ह्या मनुष्यान कंबार हलवला आणि तेव्हा गाडी हल्ली. बरोबर आहे. म्हणजे देवाला ह्याचा नाच आवडलेला आहे. वहिने तुझ्या भावाचा नाच देवाला आवडलेला आहे. काय सांग ए पश्या तुझ्या मामाला सांग नाचायला. तुला सांगतो ट्रेन सुसाट पलते का नाही. हा? मामा मामा येतो. मामा ये बघू. अरे नाही रे अरे मामा बोलतात ते तर बघूया तर. मोरंगा अरे देवाचा लय कथा अरे बघूया तर. देवाने मला कौल दिला ना. बरोबर, बरोबर. मामा मामा दादा नाच रे. तुझं सुख कर. डॅडा गाडी हल्ली. खरंच हल्ली गाडी. मामा परत हल्ली डॅडा गाडी. मामा ये
अवघ्या दिनाचा नाथा. मामा अरे गाडी खरं झालं. खरं चालली मामा तू नाचलो गाडी खरं झालं. मामा नाच. काय आजोबा आजोबा प्लीज नाचा ना प्लीज एकदा नाचा अरे तुम्हाला Please केलं एकदा कसं नाचा. नाही माझ्यासाठी दरड कोसळले ते सगळं बाहेर काढल्यावर हो गाडी सुटल ना. दादा नाच रे देव बसलो घरात एकदा पाया पडते दादा देव वाट बघतो. तुम्ही गाणं उचला. बाय बाय तुझ्यासाठी तुझ्यासाठी नाचते मी. गाणं धावरेवाला घेऊया. दादा गाडी थांबली मामा काय करतोय नाच ना ट्रेन जाते पुढे. अरे वसाडून आता नाचलं तर मी डायरेक्ट ढगात जाईन आता. हा मग ठीक आहे तुमच्या नावाचा मंडळ काढू कैलासवासी अरुण कदम मंडळ म्हणू. अहो, मी काय म्हणतो मामा मी काय म्हणतो तुम्ही नाचा तुमच्यावर गाणं येईल. नाच रे कदमा ट्रेनच्या डब्यात नाच रे कदमा नाच. छोटा छोटा कदम नाचला रे. नाचून नाचून कदम कसा सुजला रे. ऐका ना. आजोबा बाबा एकदम एकदम अहो ऐका देवान कौल दिला ना. तुम्ही नाचलं तर ट्रेन पुढे जाईल का ना. दादा नाच ना रे नाच. वहिनी भावाला हो मामानू तुम्ही असं काय बोलताव ना आखी ट्रेन येऊन तुम्हाला थोबडवल. नाही ते काय मी थोबडं तुला. आजोबा एकदा नाचा ना. मामा माझ्यासाठी. मामा ए वर उचल आजोबा सॉरी गाडी हल्ला नाही गाडी रे, तिथेच हल्ला आहे. नाही गाडी तिथेच आहे अजिबात हल्ली नाहीये डायरेक्ट. आता तर आजोबा पण नाचत होते ना. तरी पण नाही. नाही काहीतरी खोट आहे मग काहीतरी वाईट आहे. मी- करली की. ओए पुत्रा उतरा. ओए बादशाह की गल है गाना शाना क्यों बंद कर दिया भाई. ए मेल्या पम्या गाडी गेली भटिंडाची आहे. नाही गाडी कोकणातली जा तो चुकला वाटतं. अरे नाजी गड्डी है ना बटिंडे दी नहीं है ये जो बंदा है ना ये है का बटिंडे दा. ओ कोकणातले गदर गाडी थांबली का. और गड्डी दा क्या है रुक जाती है. अब पहाड़ से पत्थर लुढ़क गए आ गए पटरी दे सामने रुक गई गड्डी. और गड्डी दा क्या है जिंदगी रुक जाती है पाऊ. हे मोटरमन आहे. और 4 घंटे है ना गड्डी इतनी ही रुकेगी तो गाना शाना बजाओ. और क्या है ना ये जो गणपति दा त्योहार हैगा ये मैनू बड़ा पसंद हैगा. आम्हाला पण ओदे वास्ते मैं अपना ट्रांसफर इत्थे कोकण विच लिया सी. हाँ मैंने लिया सी उत्थे. वो जो की हैगा वो की वो भजन है ना इत्थे दिल नू टच करांगा. कलेजे विच टांड पड़ती है पाओ टांडी और लस्सी की तरह घुल जाता है वो भजन. बजाओ बजाओ और रुक जा. बाल्या डान्स पण आहे आमच्याकडे. वो भी बढ़िया है बालिया डांस. ओ बजाओ और जूते शुत्ते निकाल. दादा आलाय आपण डान्स सुरू करूया. हुया 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 हुया. ओए बंदर दे पुत्री वो याऊ याऊ होंदा है मेरे नाल नाचेगा. ओ बजाओ. किती सुंदर किती गोड परफॉर्मन्स. येस प्रसादा. लाजवाब भयानक एनर्जी होती या स्किटमध्ये आणि ती अशी भिडली इथपर्यंत फार मजा आली फारच मजा आली. खूप गोड कॉन्सेप्ट होती खूप एनर्जेटिकली ती परफॉर्म करायची होती. आणि अरुण आज म्हणजे हा क्या बात आहे लाजवाब. ही गणा धावरे असो किंवा तुझं सुख करता ही सगळी गाणी ऐकल्यानंतर जेवढी ताकद मिळते जेवढी ऊर्जा मिळते तेवढीच शांतता एक ओंकार ऐकलं ना की पण मिळते. हा जो मिलाप आहे तो भाषेपलीकडचा आहे तो धर्मापलीकडचा आहे तो जाती पंथापलीकडचा आहे. आणि त्यामुळे एक अत्यंत उत्तम मेसेज तुम्ही या स्किटद्वारे मांडलात त्याबद्दल तुमचे आभार मानायला हवेत. धन्यवाद. अप्रतिम सई. सुरेख परफॉर्मन्स होता. आजच्या काळात जिथे एकी ही फक्त फॅन्टसी राहून गेली आहे त्या पार्श्वभूमीवर हे प्रहसन खूप महत्त्वाचं वाटलं मला. मला असं वाटतं क्रीडा आणि सामाजिक उत्सव या निमित्ताने जी एकी पाहायला मिळते ती आपल्या फॅन्टसीमधलीच असते खरी. आणि हे दृश्य बघून मला फार बरं वाटलं. वेगळा कॅरेक्टर श्यामदादा फारच मस्त मजा आली तुम्हाला बघून. आणि तुम्ही खरंच प्रॉपर वाटताय मज्जा आली एकदम म्हणजे घुसलात कॅरेक्टरमध्ये. गणपती बाप्पा मोरया. मोरया मोरया.
खरोखरीच खूप छान लिहिलं होतं, कॉन्सेप्ट छान होतीच. देव काय फक्त घरी एका चराचरात वसलेला आहे ते म्हणा, किंवा आपण नाचल्यामुळे भजनामुळे थोडं गाडी सुरू झाली, हे तुम्ही अतिशय काय म्हणत ना चीजी नाही केलं. त्याचा जो एंड आहे, एक नॉन महाराष्ट्रीयन येऊन सांगतो की आम्हाला हे किती आवडतं आणि प्लीज कंटिन्यू करा. या गोष्टी खूप छान पद्धतीने मांडल्या, त्यासाठी तुमचं खूप अभिनंदन. कीप इट अप. थँक्यू. एक मिनिट प्राजक्ता बसतेस? थँक्यू सो मच गाईज. थँक्यू. मंडळी, प्रत्येक हाऊसिंग सोसायटीमध्ये 2 वर्ग असतात, एक मालकांचा आणि दुसरा भाडेकरूंचा. आणि या दोन्ही वर्गांमध्ये नेहमीच वाद चालू असतात. चला बघूया असाच एक वाद जो आपल्या समोर घेऊन येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी हास्यवीर. काही करायचं रे, काही करायचं बाल्या. अजून आल्या नाहीत त्या. कुठं राहिल्या त्या डे बाई? अजून थोडा उशीर झाला तर नाईट होईल. नाही एकदा का नाईट झाले का मग मला काही सुचत नाही रे. मला मुद्दा पण मांडता येत नाही, त्याच्यामुळे आल्या पाहिजे त्या. काय दलिंदर सुरुवात आहे बाप. डे नाईट यांना रात्री मीटिंगला बोलवायचे म्हटल्यावर टेन्शनच येतं ना. नाहीतर काय. तरी बरं आत्ताच मारून नाही आले, हात थरथर करतायत. हे बेचारे फालतूगिरी करू नका. त्यांना फोन करा, बोलवा इकडे. आपलं काही काम झालं नाही इकडे, आपण इकडे असं झाले. आपल्याला जर काम धंदा असता तर आपण सोसायटीच्या कमिटीवर आलो असतो का? बरोबर आहे. लष्कराच्या भाकऱ्या भाजायला कोणाला वेळ आहे? ते पण बरोबर आहे. लष्कराच्या भाकऱ्या याचा अर्थ सांगा. हॅलो 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 नमस्कार. सॉरी सॉरी, मला जरा उशीर झाला. चौगुले काय बारीक झालात काय? अगदी व्यायाम वगैरे चालू आहे वाटतं. राजपूत किती दिवसांनी भेटताय? 7-8 महिने झाले शिफ्ट होऊन त्या टॉवर मध्ये, तेव्हापासून इथे येणंच होत नाही. वेगळंच वाटतंय बाई येऊन. वहिनी कशा आहे? बरी आहे. वा बरं झालं आज आले, छान वाटतंय. हॅलो, मी पण इकडे, माझी पण चौकशी. कदम दिसलाच नाही तुम्ही. कानावरचा केस आहे ना दिसायला. तसं नाही हो, एवढी रात्र झाली तर तुम्ही इथे कसे? असं आश्चर्य वाटतंय. आश्चर्य कसं वाटेल? मी सोसायटीचा खुजुमदार आहे. मी इकडे असणार आहे. खजिनदार. खुजुमदार कुठला शब्द आहे? खजिनदार आहे. तेच म्हणजे जवळपास आहे मी. थांबा जरा, आता सुरू करायचंय. काय कशाला अचानक एवढी मीटिंग बोलवली? मी ऑथॉरिटी सिग्नेटर म्हणून मी बोलू काय? नाही, जरा पटापटा सांगा, मी टॉवरची कामं सोडून आली मला आहे ना, माहिती त्यामुळे आहे. जरा- हे बघा, या सोसायटीचे काही नियम आहेत, याची तुम्हाला माहिती आहे का? हो. तुम्हाला नाही विचार, कमिटीवर आहात ना, तुम्हाला कसं विचारेन मी? त्या आलायत ना. काय का तर हे काही नियम आहेत. ही सोसायटी सगळे सुसंस्कृत लोक राहतात, तुम्हाला माहिती आहे. 25 वर्ष राहिली आहे मी सुद्धा. बरोबर आहे. संस्कारी लोक इथे राहतात. ते का राहतात? कारण आपण काही नियम केलेले आहेत. त्या नियमानुसार इथे बॅचलर लोकांना आपण घर भाड्याने देत नाही. हे बरोबर आहे की नाही मला सांगा? बॅचलर लोकांना घर द्यायचे नाही असा आपण नियम बनवला होता की नाही? तुम्ही बनवला होता, मला तो तेव्हाही मान्य नव्हता, आजही मान्य नाहीये. आम्ही तो पास केलेला होता नियम. तुम्ही केला होता. आम्ही 13 घर होतो, आम्हाला मान्य नव्हता, आजही मान्य नाहीये. तो नियम आम्ही पास केलेला होता. बहुमताने पास केला होता. हा, मग तसं असेल तर मग हे पण आहेत बॅचलर, यांचं लग्न नाही झालंय. हॅलो मॅडम, मी बॅचलर नाहीये, मी ओनर आहे. आय एम द ओनर इज डिवोर्सी. हा, डिवोर्सी आहेत. आहेत ना ते पण. हे बघा डे मॅडम, मुद्दा काय आहे की आपल्या इथे बॅचलर चालत नाही. तरी पण तुमच्या जबाबदारीवर 2 बॅचलर पोरांना तुमचा फ्लॅट दिला. का दिला? कारण त्यातला एक पोऱ्या आहे ना, तो नात्यात होता की नाही? नात्यात होता. माझ्या चुलत बहिणीचा दीर आहे तो प्रथमेश, म्हणून आपण त्याला घर दिलं. मग तर ते 2 पोरं तुमच्या फ्लॅट मध्ये राहतायत. आता त्यांच्या सोबत एक पोरगी पण राहते. आता बोला. पोरगी राहते. मुलगी? तेच नका बोलू. 2 आम्ही बोलतोय ना, जरा तुम्ही थांबा ना जरा. मला सांगा, पहिले 3 महिने ती दोघं मुलंच राहत होती, तेव्हा काही प्रॉब्लेम होता? नाही. नाही, ठीक आहे.
फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणारी पोरं आहेत, ते नाटक सिरियल करत असतात, कधी काम असतं नसतं, बिचारे धडपडत असतात, स्ट्रगल करताय. असं काय करता? त्या प्रथमेशने मला मध्ये फोन केला की भाडं परवडत नाहीये, आम्ही एक तिसऱ्या शेअरिंगला ठेवू का? मी म्हटलं ठेव, त्यात काय एवढं. काळजी वाटली मला त्याची, म्हटलं ठेव, काही हरकत नाही. आता ती मुलगी आहे तर एवढं काय प्रॉब्लेम आहे? त्यांच्या आई वडिलांना प्रॉब्लेम नसेल तर आपण कशाला लुडबुड करायची? एक्सक्यूज मी मॅडम, सोसायटीचे काही नियम आहेत, काय रूल्स आहेत, कळलं का तुम्ही? ते बघायला लागतं. आणि तुम्हाला माहित नसेल तर सांगतो, मोदक सोसायटीला एक इतिहास आहे मॅडम. एक मिनिट, कुठली कुठलं नाव काढलं? आपली सोसायटी मागे मधु मकरंद नाव आहे मला हे पटत यांना सांगा यार, दर वेळेला नाव चुकता सोसायटीचं. 25 वर्ष सोसायटीला झाली आहेत. परवा मुतपाक असं नाव घेतलं, मुतपाक नावाची सोसायटी असते काहीतरी उगाच. अजिबात आपली सोसायटी एवढं म्हणायचं. काय म्हणायचं? आपली सोसायटी. आता आपली सोसायटी म्हणताना ढापली सोसायटी म्हणाला तर मग बघा सांगून कोण आहात तुम्ही या सोसायटीत? रशीद खान. कुठला रशीद खान? अरे खजिनदार तिकडे इकडे. रशीद खान खजिनदार 3 नंबर. काय बोलताय ते? अफगाणिस्तानचा स्पिनर आहात का तुम्ही? काय तुम्ही? यांच्यावर जबाबदारी आहे. खजिनदार आहात तुम्ही, कळलं? आम्ही कमिटीवर आहोत एवढंच म्हणायचं. काय म्हणाल? आम्ही कमिटीवर आहोत. आम्ही कमिटीवर आहे. मीटिंग सुरू आहे बाहेर. अरे पोरा, अरे हा या हाय चौगुले सर. नमस्कार. 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 अरे मावशी. हाय. अरे तू का? अरे कदम काय म्हणताय? कधी बोलायला तुम्हाला? अरे वाजले किती? सॉरी. कळत कसं ना तुम्हाला कधी यायचं ते? अरे शांत व्हा तुम्ही. थरथर वाटली शांत. हे करा तुम्ही, पाणी घ्या. पाणी घ्या. अरे कुठे पाणी? ठीक आहे ना, घेऊ नका. पाणी नाही. सॉरी. सॉरी काका. तुम्ही तिघे तुमच्या तिघांबद्दल बोल. ईशाबाई तुमच्या कशाला समोर बोलावलं? तुमच्या समोर बोलतोय मी आता. हा तुम्ही वर राहता. हो. तुम्ही त्या दिवशी घराबाहेर पडलेला होता, नळ उघडा होता, सगळं पाणी ओव्हरफ्लो झालं, यांच्या भिंतीपर्यंत पोहोचलं, भिंतीत गेलं पाणी. ते काय यांची वहिनी घसरून पडल्या भिंतीवरून पडेल माझी बायको. मग भिंतीवरून वहिनी पाल आहेत. काय बोलताय? नाही पाल नाही आहेत ना. नाही पाल नाही ना. मग तेच म्हटलं ना, अशा वहिनी अशा होत्या की अरे बाबा काय करताय? नाही भिंतीवर चिपकलेली. तेच मी म्हणतोय राजपूत, ते पाल नाहीच आहे. 3 वेळा तुम्ही पाल म्हटले, तो काही नाही बोलला. बाबा ठीक तुम्ही गुच्चपटा. होय. ती घसरून पडली ती. आणि नुसतं भिंतीतून पाणी नव्हतं टपकत, तर छतातून पण टपकत होतं. काय अर्थ आहे याला? आणि त्या पाण्यामुळे ना यांचे जे कुत्तरडे ते आजारी पडलं. एक सेकंड, कुत्तरडं नाही म्हणायचं, कुत्र्याची अवहेलना नाही करायची. त्याचं नाव टायगर आहे. डोंबल्याचा टायगर. अरे भांडं पडलं तर बेड खाली जातो तो टायगर म्हणे. एक मी हे ऐकून नाही घेणार. शेपूट घाले. टायगर आहे, जर्मन शेफर्ड आहे तो. अरे कशाचं जर्मन शेफर्ड? मी नाही ऐकून. अरे कुत्र्याला टायगर बोलायचं का कुत्रा बोलायचं हा विषय आपला? हे चालले फालतूगिरी. नावाचं तर नाव. अरे नावाचं तुम्ही मला सांगता बा, नावाचं काय? माझं नाव अरुण सिंह आहे. कोण बोलतं मला अरुण सिंह? अरुण बोलतोय, एकच मी बोलतोय. अरे सिंहाला त्या गुव्यातच ठेवलाय वाचवून, त्याला कधी बाहेर काढा ना. बरं ठीक, शांत ठीक आहे. शांत बघ. पाणी घ्या, पाणी घ्या, पाणी घ्या. अरे कुठे पाणी? बरं ठीक आहे ना. पाणी घ्या, पाणी घ्या. शांत. इथे काय या लोकांनी नल मुगडे सोडले आणि सगळे. आता तुम्ही सांगा याच्यावर काय ते बोल. 1 मिनिट, काय हे नळ कसे सुरू राहिले? झालं, चुकून झालं आमच्याकडनं. चुकून म्हणजे? ऍक्च्युली काय आलं, ते आम्ही लालबागच्या राजाला गेलो होतो ना. याची ओळख आहे लालबाग. माझी ओळख आहे. गणेश गल्ली सगळं रंगारी बदक मी फिरवू शकतो. हा तर मग दर्शनाला गेलो होतो आम्ही. तर काय आलं, तिथे मग आम्ही दर्शन घेतलं, मग थोडंसं खाल्लं आणि मग मित्राकडेच थांबलो. मग घरीच नाही आलो, सो घर बंद होतं म्हणून ते पाणी ओव्हरफ्लो. म्हणजे काय झालं माहितीये काका, सकाळी जेव्हा पाणी येतं ना तेव्हा मी नळ चालू केला. नेमकी मला जोरात तेव्हा किक लागली. हा तर मी टॉयलेटला गेलो, तर तो नळ तसाच चालू राहिला. त्या दिवशी पाणी नव्हतं आलेलं. पाणी नव्हतं त्या आलं. दिवशी आम्ही मग लालबागच्या राजाला गेलो, मग रात्री घरीच नाही आलो. आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही आलो ना, त्या दिवशी ते सगळं पाणी. पण काका सॉरी, म्हणजे मला कंप्लेंट नाही करायची, पण टॉयलेटला जे बोरिंगचं पाणी येतं ना, ते सगळं पिवलं पाणी येतं. जे चुरचुरतं ना, मग शूटिंगला सगळ्यांसमोर असं काय करतोय? हे नका करू. काय करतोय? हा मुद्दा आपण घेतला पाहिजे, विचारात घेतला पाहिजे. 1 मिनिट मीटिंग मध्ये. हे काय? मला माहित का नव्हतं? काय हे पिवळं पाणी वगैरे येत आहे आणि काहीतरी फालतू नियम बनवताय तुम्ही नाही, ते इथे बसून, आणि तुम्ही पाणी नाही देऊ शकत साधं?
राहणाऱ्या लोकांना चांगलं पाणी नाही मिळू शकत? नाही, एक सेकंड. अहो रिझाईन करा, काम जमत नसतील तुम्ही रिझाईन करा हे सांगू नका. का? मी रिझाईन करतो आत्ताच्या आत्ता. करा मग. मग तुम्ही घ्या सूत्र सगळी, तुम्ही सेक्रेटरी. असली फालतू कामं करायला वेळ नाही, टॉवरची कामं असतात आमच्याकडे. एक मिनिट, हे नाही का फालतू कामं नाही म्हणे. टॉवर आल्यापासून चांगला मी टॉवर ही बिल्डिंग सुद्धा रिडेव्हलपमेंटला जाणार आहे. नाही जात ही बिल्डिंग. कशावरून बोलताय? पायात पाय घातलेले खेकडे सगळे एकमत नाही. हे नका म्हणू तुम्ही. शिफ्ट झालो आम्ही टॉवर मध्ये. एक मिनिट, मला हे चालणार नाही. नाही टॉवर होत. कुणाला म्हणतात? नाही होत. मी शांत आहे, टॉवर ठीक आहे. हे ना अरे किती फालतू विनोद आहे हा. ठीक आहे शांत बस सांगतोय तो. हे ना टॉवरचं नका घेऊ. पाण्याचं माझा- बरोबर- अरे कुठे इकडे या. कुठे चाललात तुम्ही? तुमच्यावर आहे सगळं. एक मिनिट, असं नका बोलू. माझे टेनंट आहेत, मी बोलेन. हा, बोला, बोला. बोलते मी. जाब विचारा. बोलते, तुम्ही नका सांगू काय करायचं. प्रथमेश, हे काय? हे बग, जे वाईट आहे त्याला वाईटच म्हणणार. मी चांगला असेल त्याला कौतुक करते की नाही. तू परवा तुझा एपिसोड खूप चांगला झाला होता, मी तुला मेसेज केला की नाही, काम चांगलं झालं म्हणून. पण नळ कशाला चालू ठेवलास? तू रे, तू आधे मध्ये नाही दिसत, तू कुठे? पण नळ नाही ना चालू ठेवू शकत तू. ह्याला काय बोलतीये मी, चुकीचंच आहे. तुझं काही पाहिलं नाही अजून, पण करत असशील काम. नळ चालू ठेवणं बरोबर नाही, हे बरोबर नाहीये. पाणी वेस्ट होणं फार चुकीची गोष्ट. करेक्ट, पाणी वेस्ट नाही झालं पाहिजे. हो, त्यामुळे ते बरोबर बोलतायत. परत होणार नाही सांगा. सॉरी मावशी, पुन्हा मावशीला मला सॉरी म्हणा. हा चौगुले काका, रजपूत काका, कदम काका, सॉरी. सॉरी काका. परत होणार नाही सांगा. जबाबदारी नाही सॉरी सॉरी सॉरी. चला संपला मग विषय. चला बस झाला ना आता. नाही नाही, बसा तुम्ही. डे मॅडम बसा तुम्ही प्लीज बसा. या रे, हे बघा, नुसतं सॉरीने होणार नाही. इथे संपणार नाही हा मुद्दा. मग काय? दंड भरावा लागेल. भिंती ओल्या झाल्या होत्या, 15,000 रुपये दंड लागेल. बरोबर आहे. 15,000 खूप आहे. 15,000. पण 15,000 नाही परवडणार काका. प्लीज हवं तर आम्ही लिहून देतो सॉरी, पण 15,000 नाही हो परवडणार. नाही 15,000 बस. आमचं खूप स्ट्रगल चालू आहे काका. 15,000 नाही हो. नाही काका, एवढे खरंच पैसे. आता नाही, ऍक्टिंगची कामच मिळत नाही. जे काही आमचं घर चाललंय डबिंग वरच चाललंय काका. डे मॅडम इकडे लक्ष द्या. 15,000 रुपये दंड भरावा लागेल यांना. नाही भरणार. नाही भरणार? नाही भरणार. हा उद्धटपणा आहे. आहे मी उद्धट, नाही भरणार. हा माज इथे नाही चालायचा. का नाही चालायचा? एक मिनिट, हे पहिल्यांदा होतंय? नाही, हे पहिल्यांदा होतंय का? तुम्ही बोलू नका. मी बोलू नको. मध्ये गावाला गेला होतात, नळ चालू ठेवून गेला होतात, तेव्हा तुमचे वीक सगळे तरंगत बाहेर आले वीक वर होते. यायचे, आले होते की नाही? आले होते म्हणजे केलं होतं ना, यांच्यामुळे झालं होतं ना? हे ओनर आहेत, यांना चालतं. ओनर मग ओनरनी बिल्डिंग भिजवलेली चालते. भिजवली नाही म्हणायचं. भिजवली काय? बाहेर पाणी घेऊन भिजवली हा शब्द मला नाही आवडला. बिल्डिंग ओली केलेली चालते. ओले हा पण शब्द मला नाही चालणार. लहान बाळ बिल्डिंग मध्ये ओले ओले केलं असं शब्द परत घ्या, हसू नका. लिकेज चालेल. ओनरनी लिकेज केलेलं चालतं, टेनंटनी नाही चालत. नाही त्याला काय चालत, अर्थ आहे? कारण आम्ही ओनर आहोत. आम्ही मग ओनर. काय झालं? नाही. आम्ही ओनर काय फालतू रूल्स आहेत तुमचे. नाही 15,000 रुपये दंड भरावा नाही लागेल. भरावा भरणार, लागेल. नाही भरणार सांगितलं. आधी तुम्ही तेव्हा खर्च दिला होता का? तेव्हा यांनी सोसायटीला पैसे दिले होते का? झाली फिटमफाट. हे बघ, नाही ओनर आहे देणार, आम्ही. नाही देणार, नाही देणार. ठीक आहे, नका देऊ. चौगुले ऐका, आपण आता कमिटी जो निर्णय घेतला होता तो यांना सांगायचा की नाही? तुम्हालाच माहिती, तुम्हीच सांगा. कुठे झालं डिस्कशन तरी झालं का आपल्यात? सांगा तुम्ही. आता यापुढे बॅचलर चालणार नाही तिथे. ठीक आहे, यापुढे चालणार नाहीत, मला फरक पडत नाही. यांना 1 महिन्याची नोटीस द्या. फ्लॅट रिकामा करायला सांगा. करेक्ट. आय सेकंड. हे नाही बाहेर काय यापुढे म्हणालात ना? नाही, आता 1 महिन्यानंतर 1 महिन्याची नोटीस द्या. फ्लॅट रिकामा करायला. ऐका ना, आम्ही आहोत तुम्हाला सॉरी लिहून देतो. याच्या आधी कुठे त्रास दिलाय का? अरे काय फालतूपणा करताय तुम्ही? मुद्द्याचे बोलणं चालू आहे इथे काहीतरी. मला सांगा, ह्याच्या आधी आम्ही तुम्हाला काही त्रास दिलाय का? ए बो, आता स्पष्ट सांगतो तुला. तू फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतो, सगळेच आता तुम्ही. तुमचे काय शोक असतील आपल्याला काय माहिती? काय व्यसन आहेत आम्हाला माहित नाही. काय करतात ती? एक मिनिट, काय संबंध? फिल्म इंडस्ट्री आणि व्यसन काय संबंध? आम्ही ऐकलेलं आहे व्यसन करतात. आम्ही ऐकलं. नेटवर वाचतो आम्ही. ऐका ना, घनश्याम काका तुम्ही काहीही बोलताय. खूप तुझ्यावर येतो आता, तुझ्यावर. बऱ्याचदा तुला सोडायला तुझे मित्र येतात. तुला सोडल्यानंतर ते तुला झप्प्या देतात की नाही? आता आमच्या पोरांनी ते पाहिलं, काय संस्कार होतील त्यांच्यावर? दे उत्तर, काय संस्कार होतील? काका रात्री 2:30-3 पॅकअप होतं. शूटिंग नंतर घरी एकटी कशी येणार म्हणून मग 2-3 मित्र सोबत येतात सोडायला. सेफ्टी म्हणून. आणि एवढ्या रात्री कोणीही जागा नसतं. कुत्री पण झोपलेली असतात आपली सोसायटी. मी असतो जागा, मी बघतो. काय बोलताय?
मी सीसीटीव्हीवर बघतो मी आणि तुम्ही असल्यावर मी बघतो काय नाही, म्हणजे आपल्या सोसायटीतली मुलगी एवढी लेट काय येते बाबा या अर्थाने. आणि मी बघत असताना माझा मुलगा मागे येतो बाबा काय म्हणून तोही बघतो. हे चूक आहे ना. काय संस्कार आहेत आमच्यावर सांगा आधी. बाहेर काढता काका आता मी बोलतो सीसीटीव्ही मध्ये तुम्ही हे सगळं बघता मग तुम्हाला सीसीटीव्ही मध्ये हे दिसत नाही की टेनंटच्या पार्किंग मध्ये ओनर झोपलाय. कधीच झालेलं नाही बरोबर. असं कधीच होऊ शकत एक मिनिट चौगुले बोल प्रथमेश. हे काय आम्हाला तुम्ही टेनंटला गाडी पार्क करायला एक जागा दिली होती बरोबर. तिथे मी गाडी पार्क करतो बरोबर. हा आता परवा मी 3 वाजता लेट आलो. माझी गाडी पार्क करायला गेलो. यात माझं काय चुकलंय? मी गाडी पार्क करायला गेलो ती ताडपत्री होती. मी बाजूला केली तर मेंढीचं छोटस पिल्लू होतं. हात लावला तर कदम काका होते. हात लावल्यावर त्यांनी कसं केलं दाखवा. त्यांना मी उठवलं गाडी पार्क करण्यासाठी. टून होते. मला बोलले तुला मेंढा करून दाखवतो. त्यांनी मेंढा केला. मी टाळ्या वाजवले निघालो. परत थांबवलं विचारलं की बघ आता मी तुला मेंढा करून दाखवतो. मेंढा करून दाखवला टाळ्या वाजवले निघालो. परत थांबवलं मेंढा करून दाखवतो. अहो मला भूक लागली होती. 1.5 तास मेंढा करून दाखवत होते. माझा स्वभाव चांगला आहे म्हणून आता हा मेंढा कापून खाल्ला असता मी त्या दिवशी. हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे कदम. काय चुकीचं आहे? रात्रीचं मला काय माहित नसतं. मी काय करतो माझ्या लक्षात पण नसतं. छळ करताय तुम्ही मानसिक. का मेंढ्याचा आवाज ऐकायचा 1.5 तास माझ्या अजिबात टेनंटनी? छळ केलेलं नाही. रात्रीचं जे काय करतो ना ते मला काय माहित नसतं. मला समजत पण मी माझ्यात नसतो. सकाळ दुपार संध्याकाळ काय केलं असेल तर जबाबदार मी आहे. रात्रीचं मला काही माहित नाही. मी सांगू शकत नाही तुम्हाला. घ्या खरंच ना हा माणूस ना. हे चालतं. एक मिनिट हे करू नका. तुम्हाला मला एवढंच माहिती आहे यांना बाहेर काढलं पाहिजे. नाही मला तुम्ही टॉवर मध्ये राहता हे नियम तुम्ही नाही ठरवायचे. यांनी बाहेर काढलं पाहिजे. सगळी चांगली सिस्टीम असते. मग तिकडे जा. ओके ठीक आहे. तुम्हाला माझ्याशी प्रॉब्लेम आहे ना? आहे. या दोघांची प्रॉब्लेम नाहीये. माझ्याशी माझ्या मित्रांशी प्रॉब्लेम आहे हो ना? आहे. ठीक आहे मी सोडते ही सोसायटी. काही गरज नाहीये. मावशी ठीक आहे मी सोसायटी सोडायला तयार आहे. मी शोधेन कुठेतरी घर. फक्त जायच्या आधी मला सोसायटी विरुद्ध एक पोलीस कंप्लेंट करायची आहे. करा पोलीस कंप्लेंट करा. अरे सोसायटीचे नियम आहे काय कंप्लेंट करा. सगळ्यांनी एकत्र केलेले आहेत नियम. नियमाने बोलतोय आम्ही. या सोसायटीतले 3 अंकल्स मला दिवस रात्र मेसेज करत असतात. आय थिंक त्यांना सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती माझा नंबर सापडलाय. गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग, गुड नाईट काहीतरी पुष्पगुच्छाचे फोटोज पाठवत राहतात. आजच्या फिन्स्टाच्या फोटोमध्ये खळी दिसलीच नाही. आजची लाल साडी छान होती. टायगरला तुझी लाल साडी आवडली. अगं वेडीस का तू. काही मेसेजेस डिलीट करून टाकतात कारण ते वाचण्यासारखेच नसतात. पण त्याचे सगळे स्क्रीनशॉट्स माझ्याकडे आहेत मावशी. ही फॅमिली आहे आपली. हे जे आहे मधु मकरंद ही आपली एक कुटुंब आहे. या कुटुंबाच्या एक जरासा मोठा ह्या नात्याने मी सगळ्यांशी बोलतोय. तुम्ही मीटिंग बोलवलीत ना अचानक यांना काढून टाकण्यासाठी. चला कंप्लेंट करूया आणि काढून टाकूया. अरे समजूत काढत होतो त्यांची. अरे समजूत काढा. समजूत आम्ही काढा. बरोबर नाही अरे हसत खेळत मीटिंग आहे. नाही पण आम्हाला रात्री लेट होतो आणि मित्र सोडायला होऊ दे लेट. 2:30-3च्या आधी आलीस तर तंग तोडेन मी. काय बोलतो एक दिवस सांगतो होऊ दे लेट. अरे आपली फॅमिली आहे बाबा ही. चौगुले काका पैसे नाहीये दंड भरायला. अरे नसू हे बघ हे मध्ये ना मी काही नाही नसलं तरी चालतं. दंड आणि केलाय कोणी मला सांग बघू. काका अरे आम्हाला प्रचंड अभिमान आहे तुमचा. आम्ही लोकांना सांगतो आमच्याकडे सेलिब्रिटी काका 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 यांनी माझे 220 रुपये घेतले. 220 रुपये कसले? म्हणजे रात्री मी ते गेटवर उभे असतात ना तर मला बोलतात जा बाबू सोडा घेऊन ये. तर मी त्यांना सकाळी विचारतो काका कालचे पैसे. तर मला बोलतात सोडा. 500 रुपये द्या. 500 रुपये द्या त्याच्यात. मी पुढच्या वेळी मी आणेन थोडा. काय टेन्शन घेऊ 500 रुपये द्या. कारण लाज वाटली द्या 500 रुपये आता. हे घ्या हे दिले. हे बघ आपली एक फॅमिली आहे त्या फॅमिली प्रमाणे जगूया आहे की नाही.
झालं गेलं विसरून जाऊ. संपलाय विषय. हो येस. बिंदास्त राहा तुम्ही फ्लॅट मध्ये. ऑल द बेस्ट. काही टेन्शन नाही. बिंदास राहा फ्लॅट मध्ये. आणि शूटिंगला बोलवा हा आम्हाला कधी मजा असते शूटिंगची. काय नव्हतं मी आहे ना तुमच्या काही नव्हतं. प्रिया 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 एक मिनिट इकडे इकडे ये ये प्रिया इकडे ना इकडे ना. ऐक ना. काय हे ना हे ड्रेस सगळ्यांना सूट नाही होती. कॅरी छान करते ड्रेस. मी नेहमी तुम्हाला ऐक ना ते स्क्रीनशॉट ते डिलीट करून टाक. आपल्या मनात आणि मोबाईल मध्ये कटुता असता कामा नाही. Delete करून टाक बेटा. है ना? बाकी मस्त ऑल द बेस्ट. मस्त रात्री अपरात्री यायचा. बस, बस. 8:30 बिरडाट नाही हा? रात्री झालंय जाऊ. हो ओके गुड डे. हॅलो 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 जर इकडे ना तिसरा अंकल जर का मी वाटत असेल ना तर रात्रीचं काही मी मेसेज वगैरे तुला केले असतील तर विसरून जा. कारण रात्रीचं मीच राहत नसतो. मला काही करतो माहितच नाही. सकाळ दुपार संध्याकाळ मला सांग मी आहे. बेटा तुझ्या गुड लक. बेटा तुझ्या ऑल द बेस्ट. लाल साडीत चांगली दिसते हा मेसेज कोणी टाकला होता? मी नाही. खरं सांगा, कोणी टाकला होता? मी नाही. वा 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 भन्नाट परफॉर्मन्स. सगळे बॅचलर्स सगळे इंडस्ट्रीवाले हा परफॉर्मन्स हे स्किट खूप रिलेट करतील. अतिशय रिलेटेबल परफॉर्मन्स. मस्त कॉन्सेप्ट. येस प्रसाद दा. अप्रतिम संकल्पना आणि अप्रतिम सादरीकरण. म्हणजे फारच मजा आली. एक एक छोट्या छोट्या जागा इतक्या बहारदार काढल्यात सगळ्यांनी. फार मजा आली. व्हेरी लाईव्हली. खूप म्हणजे असं इंडिव्हिज्युअली कुणाचं सांगण्यासारखं नाही का तो एकत्र सांघिक असा घट्ट परफॉर्मन्स होता. पण स्पेशली कौतुक करून तुझं जे बेरिंग आहे ते शेवटपर्यंत सुटलं नाही. तू जे थरथर आज दाखवलीस क्या बात आहे अरुण. वा वा बहुत बढिया. फार मजा आली. वंडरफुल. सई. क्वालिटी परफॉर्मन्स होता. टीमवर्क होतं आणि मस्त टीमवर्क होतं. अरे पण कुठं आहे पाणी हे एपिक होतं. फारच मजा आली त्याची. ईशा मस्त. सगळ्यांनी चोख कामं केली. व्हेरी नाईस. मला असं वाटतं की काही विषयांवरती बोललं गेलं पाहिजे. त्यातला हा विषय होता आणि तो इथे सादर केल्याबद्दल थँक्यू. मंडळी आपल्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग आज घेणार आहे एका धावपटूची मुलाखत. चला बघूया ही धावती मुलाखत कशी रंगते ते. तीच बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया कल्याणची चुलबुली शिवाली परब, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत आणि निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप यांना. मॅनेजर प्लीज मॅनेजर या मॅडमला बोलवा आता प्लीज. खूप वेळ झालाय. 2.5 तास वाट बघतोय मी त्यांची. येत आहेत. ऐका सर मॅडम येत आहेत. जरा थांबा तुम्ही. मॅडम येतील. आहेत कुठे त्या? येत व्हॅनिटी मधनं निघाल्याच आहेत. व्हॅनिटी मधनं निघाल्यात. मगाशी येऊन ऐकलं मी घोरण्याचा आवाज येत होता. ऐकलं का तुम्ही? ते जरा कामात होत्या पण हरकत नाही. हे घ्या. हे धरा आणि मॅडम आल्या की चीअर लीडर सारखं हे असं 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 करा. हा का काय का मॅडम येत आहेत. तर पेश करते हैं महाराष्ट्राची क्रश. टूथ नंतरचं ब्रश जिला बघून तुम्ही होता ब्लश. तुमच्या गंदगीवर करायला आलेली आहे फ्लश. इंस्टाग्रामची शान केवढ्याचं पान बटर नान. मुलींमधली शाहरुख आमिर सलमान खान मोना डार्लिंग. बऱ्याच दिवसांनी आहे ना एवढं करावं लागणार आहे. मोना डार्लिंग. हॅलो क्युटी बॉय. तुला कशी विसरीन. नोटिफिकेशन रिसीव्ह झालं का?
उडत उडत जाणार आहे मी. कम ऑन मॅनेजर. चिक्या कुठे चिक्या? मॅडम, चिक्या- सगळ्यांमध्ये वाटून टाका चिक्या. माझ्या- हा, आणि यांना पण एक द्या. ओ पुअर फेस, यांना 2 देऊन टाका. मॅडम मॅडम येस. हे ते आहेत. ओ माय गॉड मॅनेजर, हे ती. एक्झॅक्टली मीच तो आहे. मॅनेजर हे ते नाही आहे, ते तो आहेत. नाही मॅडम, ते तरी तेच आहेत. नाही पण ते आता म्हणाले ना की ते नाही आहे, ते तो आहेत म्हणून. माझा जो इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे तो ह्या घेणार आहेत. हा, त्या ह्याच आहेत. घ्या, माझं काय घ्यायचं आहे आज ते घ्या. चला या, चला. मॅडम Yes, रेडी लेट आहे. आपण इंटरव्ह्यू सुरू करूया आता. Yes, हा. Yes, of course. मी तुम्हाला क्यू शीट दिलेल्या होत्या. येस मॅनेजर येस. कुठे आहेत त्या? विसरली. हरकत नाही मॅडम, हरकत नाही. माझ्याकडे मी एक्स्ट्रा बनवून ठेव. ओ सो स्वीट. 20,000. Thank you, ओके. येस. पानं दिली त्याचे 20,000 म्हणाले. ओके, आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया, ज्याचं नाव आहे मोना की बात विथ मोना डार्लिंग. बम बम. आणि आज आपल्याकडे ऐका ना, मी तुम्हाला काय म्हणू? मी तुम्हाला ते म्हणू, तो म्हणू का ती म्हणू? थँक्यू मॅडम. ओ माय गॉड. नाही, मला तुम्ही असं काही तेता तू नका म्हणू. तुम्ही मला माझ्या नावानेच हाक मारा. माझं नाव आहे नंदन ननावरे. माझे स्पोर्ट्स क्लासचे जे विद्यार्थी आहेत ते तर मला ननावरे सरच म्हणतात. तुम्ही मला ननावरे सरच म्हणा. आय लाईक इट, आय लाईक हिम. मला खूप आवडलेलं आहे यांचं नाव. यांचं नाव आहे नंदन ननावरे. ओके, तर मी असं ऐकलंय की तुम्ही 1 नंबरची धाव फट्टू आहे म्हणून. नाही, गल्लत होती. नाही नाही, खरं बोला. नाही, खरंच सांगतोय. असा शब्दच नाही धावपटू. असं नसतं. असा एक कुठला हेच नाहीये, खेळच नाहीये. मी धावपटू आहे. पटू. मॅडम पटू. हा, कसं पटू आधी पटवटोर. यांचा चेहरा बघता मला वाटत नाही मी यांना पटीन. मॅनेजर एक मिनिट. मायनस. या मुद्दाम करतायत? नाही मॅडम. येस मॅडम, ते पटू म्हणतायत. पटू म्हणजे काय, तर कुठल्या तरी गोष्टीत पटाईत असलेला. एक्झॅक्टली. आता क्रिकेटर्सना आपण म्हणतो क्रिकेट पटू. करेक्ट. आपण बुद्धिबळ खेळणाऱ्यांना आपण काय म्हणतो, बुद्धिबळ पटू. Correct. आता तुम्ही रील मध्ये आणि फिन्स्टावर तुम्ही पटाईतात तर तुम्ही रील पटू, फिन्स्टा पटू. तसे हे धावण्यात पटाईतात तर हे धावपटू. लाईक दॅट. ओके फाईन. तुम्ही धावता. हो. किती धावले? खूप धावलोय. किती धावले? कुठे कुठे धावले तुम्ही? अच्छा, तसं तर मी बऱ्याच स्पर्धांमध्ये भाग घेत असतो, पण गेली सलग 9 वर्ष मी मॅरेथॉन मध्ये धावतोय. तुम्हाला मॅरेथॉन माहिती आहे का? नाही. ओके, मी सांगतो तुम्हाला. मॅरेथॉन ही धावण्याची स्पर्धा आहे. मग धावण्याची स्पर्धा म्हणा ना. कशाला उगाच तुम्ही ते एवढं कठीण बोलता? ते मारेता नाहीये ते. ओके. मारेता नाहीये ते. मॅरेथॉन आहे आणि त्या गोष्टीशी आमच्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत. लक्षात घ्या, मॅरेथॉन ही आमच्यासाठी खरं तर एक फार जवळची गोष्ट आहे, कारण याला ना इतिहासाची जोड आहे. आता बऱ्याच जणांना आपण मॅरेथॉन का धावतो हे सुद्धा माहित नसतं, पण त्याच्या मागे एक गोष्ट आहे. ती मला खरं तर आज इथे जमलेल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल. येस प्लीज सांगून टाका. सांगतो. तर एक फार गमतीदार गोष्ट तुम्हाला सांगतो. इसवी सन पूर्व. मॅनेजर, ही स्टेशन कुठे आता? म्हणजे मला कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम माहित आहे. इसवी सन पूर्व आणि इसवी सन पश्चिम कुठे आलंय? लवकर तिकीट काढून टाका. त्याची मला तिकडे जायचंय. जा लगेच जा. कुलाब्याच्या पुढे समुद्र येतो ना, त्याच्यात बुडून मेलात ना की लगेच येतं इसवी सन पूर्व. मॅनेजर लगेच तिकीट काढा त्याची. नाही मॅडम तसं नाही येते. इसवी सन पूर्व म्हणजे आता कुठलं हे? आता 2024 आहे, बरोबर? एक्झॅक्टली. त्याला इयर म्हणतात मॅनेजर. हो, तेच त्या कालगणनेच्या अनुषंगाने. थांबा. तर 2024 आता सुरू आहे. तर तसं 0ला जेव्हा साल होतं, 0 पासून साल सुरू झाले, बरोबर? 0, 1, 2, 3 आणि 2024. तर 0च्या आधी जे होतं ते इसवी सन पूर्व. 0च्या पूर्व म्हणजे आधी इसवी सन पूर्व. ओके, लाईक दॅट. आधीपासून जे असतं त्याला हे म्हणतात. ओके. मायनस साल म्हणत नाही आपण म्हणतो इसवी सन पूर्व. नाईस. कुठे गेले? एवढं बॅगेज आहे? एवढं इथनं सुरुवात करायची? हो, या बस या. तुम्ही पुढे बोला. तुम्ही
तुम्ही पुढे बोला, Yes. चांगलं बोलताय बोल तुम्ही. मी पुढे Yes. पुढे बोलणार Yes, नाही मला आहे yes, पुढे yes. सांगायची आता Yes, मला इच्छा yes. आलेली आहे. तर इसवी सन पूर्व 490. 490. 500 वजा 10. ओके ओके. वेगळं आहे यार. तर इसवी सन पूर्व 490 साली ॲथेन्स पासून दूर. आपण नाही गेलोय मी. ओके ओके. मला करू द्या ना कंप्लीट. हा नाही त्यांना कळलं हा तर इसवी सन पूर्व 490 साली ॲथेन्स पासून दूर 26 मैल दूर खरं तर एक मॅरेथॉन नावाचं मैदान होतं. तर तिकडे 10 लाख पर्शियन सैनिकांना तिकडे 10 लाख पर्शियन सैनिकांना 10,000 ग्रीक सैनिकांनी हरवलं. पराभूत केलं. हे थर्मामीटर मधला पराभूत ओ तर तिथल्या त्या 10 लाख पर्शियन सैनिकांना 10,000 ते जे ग्रीक सैनिक होते त्यांनी पराभूत केलं. पण आता ही जी आनंद वार्ता आहे ती कशी बरं पोचवायची मायभूमी, कारण तेव्हा तर ईमेल नव्हते, पत्र नव्हती, फोन नव्हते, तर मग बाबा पोचवणार कोण. तर एक सैनिक फिलिपाईड्स आता करून दाखव. फिलिपाईड्स करून दाखव. तर एक सैनिक फिलिपाईड्स याने ठरवलं की ही आनंद वार्ता मी माझ्या मायभूमीत जाऊन सांगणार. म्हणून तो 26 मैल धावत निघाला. डोंगर दरी नदी नाला कशाची पर्वा केली नाही, फक्त धावत राहिला. मायभूमीत परतला, तिथे ती आनंद वार्ता दिली. पण तिथेच अखंड धावत असल्यामुळे तो मृत्युमुखी पडला. काय तर शौर्य गाथा सांगतो मी, कॉमेडी स्किट केलं त्याचं तुम्ही नाही त्यांना कळलं पाहिजे. अरे असं हे कुठल्या लेवलचं हे नमस्कार हाय हॅलो हाय नमस्कार हॅलो हाय कळतंय का तुम्हाला काय चाललंय ते. अरे मी काहीतरी महत्वाचं सांगतोय. त्या माणसाचा गौरव म्हणून त्या एक राष्ट्रीय सन्मान म्हणून त्याला हे आपण काय म्हणतो अश्लील आहात तुम्ही. एक नंबरची अश्लीला. तिकडे कोणीतरी मेलंय, मरून मेलंय, पडलंय तिकडे आणि तुम्ही पळताय, साजरा करताय. तुम्हाला लाज नाही वाटत. एक नंबरची अश्लीला. याच्यात अश्लील काय आहे. त्यांना निर्दयी म्हणायचं आहे. ते मेंदूला जवळचे शब्द शोधतात ते. अरे पण खूप आहे खरं तर लांबचं आहे. त्यांना जवळचं शोधायला सांगा. हे अश्लील नाहीये, निर्दयी सुद्धा नाहीये. हे स्मृती प्रित्यर्थ असतं. हे खरं तर त्या माणसाला फिलिपाईड्सला हे आदरांजली म्हणून आहे. ओ त्याची बायको तुझ्या आईच्या ह्याला अरे आदरांजली मी सांगतो मॅडम. आदरांजली म्हणजे रेस्ट. शट अप मॅनेजर. थँक्यू मॅडम. तरी पण आदरांजली म्हणजे रेस्ट इन पीस. #RIP तुम्ही करता. म्हणजे तसं मॅनेजर म्हणजे ते हा ओके म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही धावता. एक्झॅक्टली. मी म्हंटल ना गौरवासाठी धावतो आपण, राष्ट्रीय सन्मान म्हणून धावतो. कुत्रे मागे नाही लागत. तुझ्या बापाच्या गल्लीत पळतोय मी. ये भाग ये उठा ये चल असा पळतोय मी. अरे कुत्रे कशाला. अरे काय अरे मॅरेथॉन आहे ती मॅरेथॉन. कुत्रे मागे का लागतील ते. मिस्टर टनाटन. तुझा बाप वाटाणा आहे टनाटन. तसं नाही. साधं नाव आहे माझं. नंदन काय नाव काय माझं. नंदन नाव. हा नंदन. तुम्ही चिडू नका. माझा पुढचा प्रश्न मी तुम्हाला विचारते की तुम्ही एवढे धावलात, तुम्हाला एवढी बक्षिसं मिळाली, कोणी दिली, का दिली. अरे का म्हणजे अरे असं काय किती मिळाली आहेत. खूप बक्षिसं मिळाली आहेत मला. मी धावतो नंबरात येतो म्हणून मला बक्षिसं मिळतात. सांगायला आवडेल माझ्याकडे खरं तर 233 मेडल्स आहेत आणि त्यातली 37 मेडल्स ही सलग प्रथम क्रमांकाची आहेत आणि त्यासाठी मिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये माझं नाव सुद्धा आहे. तुम्हाला एवढंच येतं ना फक्त. तुम्हाला मोठ्या मोठ्या गोष्टी नाही येत ना. तुम्हाला बंदुकीने नेम लावता येतो नाही येत. भाला फेकता येतो नाही. बॅडमिंटन खेळता येतं. तुम्हाला नुसतं धावता येतं ना. अरे तुम्ही तारे जमीन पर का तू तिच्यात सहभाग आहे तुम्हाला कळत नाही. अरे बाबा हे धावणं म्हणजे काय तुला काही टाइमपास वाटला का बाबा. कला आहे ही सुद्धा. आम्ही धावतो स्पर्धांमध्ये धावणं हे वेगळं आहे. त्याच्यासाठी परिश्रम असतात, त्याच्यासाठी मेहनत असते. स्टॅमिना काय माहितीये का माझा. मी 1 तासात 15 किलोमीटर धावू शकतो. ओ रिअली. येस. म्हणजे आपलं घर किती लांब आहे.
साधारण 9 किलोमीटर. ओके, तुम्ही जाऊन माझी लिस्टी पानता काय? अरे काय वेड्यात का तुम्ही तुम्ही? 15 मिनिटात पळत याल ना. अरे मी लिपस्टिक आणण्यासाठी पळायला शिकलोय का मी? ओके फाईन, ओके फाईन. प्लीज नीट प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. तुम्ही चिडू नका. लंडन हावरे तुम्ही बसा. तुझा बाप लंडन हावरे. लंडन हावरे ये मला लंडनला ने ना प्लीज प्लीज. असं आहे मी लंडन हावरे. नाव वेगळं आहे माझं. माझं नाव ननन दुद्दुन दद्दम बद्दा. काय आहे माझं नाव यार? नंदन ननावरे नाव आहे यार. मला तुम्ही कन्फ्यूज करताय. प्लीज नीट नाव घ्या माझं. ओके फाईन, आय एम सो सॉरी. ठीक आहे, आपण पुढचा प्रश्न विचारून टाकूया लगेच. मला सांगा तुम्ही काय शिकवता? गुड क्वेश्चन. बेसिकली मी एक वेगळी ट्रेनिंग घेत असतो. मला फार असं वाटतं की भारताकडनं या खेळासाठी बरेच प्रतिनिधी असावेत, म्हणून मी भारतातल्या अनेक खेळाडूंना आयर्न मॅन ट्रेनिंग देतो. वाव वाव, खूप चांगलं काम करताय तुम्ही. Thank you. थँक्यू सो मच. Thank तुम्ही हे चालू केलंय. ऍक्च्युली काय आहे ना, आमच्याकडचे सगळे आयर्न मॅन आहे ना, सगळ्यांचे कपडे जाळून टाकतात. माझे त्यांना 5-5 वन पीस जाळून टाकले. आतापासून ना ह्या आयर्न मॅन कडे आपण कपडे द्यायचे. हा माझी. या काय समजतायत मला? इस्त्रीवाला. मी आताच त्यांचा बेसिक इंग्लिशचा क्लास घेतला होता ना, तर काय होतं, आयन म्हटलं की इस्त्री जवळचा शब्द शोधतात त्यांचा प्रॉब्लेम नाही आहे. त्यांना सांगा आयर्न मॅन ट्रेनिंग म्हणजे काय ते त्यांना सांगा. मी सांगतो मी सांगतो. मॅडम आयर्न मॅन ही ना धावण्याची, पोहण्याची आणि सायकल चालवण्याची अशी खूप मोठी स्पर्धा आहे. एक्झॅक्टली. कळलं का? म्हणजे अशी लांब अंतराची एक खूप मोठी ट्रायथलॉन म्हणतात त्याला. ट्रायथलॉन. एक्झॅक्टली. म्हणजे त्याचं काय होतं, पहिल्यांदा आपल्याला 2.4 माइल्स म्हणजे 3.9 किलोमीटरचा आधी पोहायचं असतं. करेक्ट. त्यानंतर 112 माइल्स म्हणजे 180 किलोमीटर सायकल चालवायची असते. मग 26.22 माइल म्हणजेच किती 42.2 किलोमीटर धावायचं असतं. आणि हे जे 3 टप्पे जो कोण कंप्लीट करेल तो असतो आयर्न मॅन. एक्झॅक्टली. क्रिस्टियन ब्लुमेनफेल्ड नावाचा आत्ता एक तरुण आहे ज्यांनी फास्टेस्ट ही ट्रायथलॉन कंप्लीट केलेली आहे. 7 तास 21 सेकंदामध्ये. मॅडम थँक्यू मॅडम. सर प्लीज इकडे सर. ही अत्यंत सूक्ष्म आणि अशी इत्तमभूत माहिती तुम्हाला कशी? क्रिस्टियन ब्लुमेनफेल्डचा मी कोच आहे. खरं आहे. सर सर म्हणजे तुम्ही ओलफ अलेक्झांडर. Oh भारतातलं नाव ओंकार राऊत असं ठेवलेलं. सर एक मिनिट, पण सर तुम्ही फॉरेनर नाही दिसत. सर 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 नाही, हरकत नाही. मी खरं तर माझे केस पण ब्लॉन्ड होते, पण मी इथे आल्यावर काळे केलेले आहेत ते, आणि ते असे होते. आता असं केलं. सर मी तुमचा खूप मोठा फॅन आहे सर. सर मी आतापर्यंत हे जे काही मुलांना शिकवतोय ना सर, मी ऍक्च्युली ह्याचे ऍक्च्युअल टेक्निक्स काय आहेत, ऍक्च्युअली फॉर्मॅट काय हे ना तुमचे युट्यूबवरचे व्हिडिओ बघून मी आदर्श ठेवून शिकवतो सर. नाही ते चांगलं आहे. तुम्ही माझे व्हिडिओ तर प्रचलित आहेत सर, पण माझा आता मी एक प्रबंध लिहिलेला आहे, तो मी प्रकाशित करणार आहे. त्याचं नाव आहे मज्जारज्जूतील स्नायूंना संदेश वहन आणि धावताना स्पंदनांचा ताल याचे व्यवच्छेदक विश्लेषण, सांगोपांग मूल्यमापन आणि सांख्यिकी विवरण, अर्थात दोडं भाग भागसा. हे तुम्ही वाचा. तुम्हाला सर मला ना आता खरं तर अश्रू फुटलेत सर. पण एक प्रश्न आहे सर. येस. आत्म येतोय म्हणून विचारतो सर. हरकत नाही. सर तुम्ही सूर्याला आरसा दाखवता, मग या काजव्याच्या बुडाखाली बल्ब घेऊन का फिरताय सर? पैसे. सर असे कितीचे पैसे मिळतात तुम्हाला? 66.5 लाख रुपये वर्षाला? आठवड्याला. सर पण सपलेत. सर थांबा. सर काय होतंय सर? सर मला तुम्हाला जवळून एक गोष्ट सांगायची आहे सर. काय? सर लाचार. वरची कृपा आहे सर. तुम्ही अत्यंत लाचार आहात सर. लाचार आहात सर. नाही सर, मला काय झालं, फिनिश लाईनच्या मागे पळण्यापेक्षा डोकं गहाण ठेवून कोणाच्या तरी मागे पळल्यावर जास्त पैसे मिळतात हे थोडं लेट कळलं मला. आणि कसं आहे, टॅलेंटपेक्षा लाचारी आधी अप्रिशिएट होते.
लाचारी करून टाळ्या मिळवणारा तू मला सांगतोस मॅडम प्रश्न लाज नाही विचारा. वाटत? एक मिनिट मॅडम प्रश्न एक मिनिट काय आहे? गण्या धावरे सर तुम्ही येडी आहेस काय रे? असं आहे मी गण्या धावरे नाव आहे अरे नंदन ननावरे नाव आहे माझं ते घे ना एकदा नीट. ओके 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 नंदन ननावरे. ओके फाईन नंदन ननावरे. ओके ओके पण सर तुम्ही ऐका ना तुम्ही धावता ना तर तुम्हाला ना धावरे असं सूट होतं आणि ऐका ना मला तुमचा चेहरा बघून एक प्रश्न आत्ताच सुचलाय विचारून टाकू काय लगेच पटकन विचार. हा म्हणजे तुम्ही धावताना कधी मागून भाला घुसलाय का? मॅडम नाही असं कधी नाही नाही तसं नाही तुम्ही धावताय मागून कोणीतरी भाला फेकला आणि असं पाठीत घुसला असं झालंय का? नाही असं नाही झालं पण का नाही तुमचा चेहरा भाला घुसल्यासारखा दिसतो. माझा चेहरा कसा दिसतो? भाला घुसल्यासारखा. नाही त्यांना काही नाही मला फक्त आता एक कवायतीचा प्रकार तुम्हाला दाखवायचा आहे अत्यंत सोपा. या प्रश्नाचं उत्तर समजा 1 2 व्हॉट हॅपन मॅनेजर? स्किट संपवलं. क्या बात है एकदम मॅरेथॉन परफॉर्मन्स. हसून हसून आमचा दडदड भागाभागाचं झालं. धमाल. प्रसादा वा प्राजक्ता. धमाकेदार. क्या बात आहे. वा 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 वा. खूप मजा आली. खूप दिवसांनी आली ही सिरीज पण तितक्याच दणक्यात तितक्याच दिमाखात आणलीत तुम्ही. फार भारी वाटलं मला. मजा आली. खूप दिवसांनी पाहिलं. पळत असताना मागून भाला घुसलेला कोण आहे मला माहीत नाही पण पळत नसताना जागच्या जागी बसून छातीत भाला खुपसून घेणारा मी आहे. क्या बात आहे शिवा. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. म्हणजे इतक्या गॅप नंतर पण तुम्ही तिघांनी त्यातल्या गमती जमती तुमच्याकडनं हरवल्या नाही आहेत. तुम्ही अजून त्याच मॅरेथॉनच्याच स्पिरिटनी धावताय हे बघून फार आनंद वाटला मला. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. आणि टॅलेंटपेक्षा लाचारी जास्त ॲप्रिशिएट होते. हे वाक्य कुणाचं आहे? रमेशच आहे. वा रमेश. त्याला जस्ट रिहर्सल करताना क्या बात आहे. वा 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 क्या बात आहे. एकदा शिट्टी. लाजवाब वाक्य. आणि म्हणजे त्या सगळ्या गमती जमती तू ते पोचवलंच फार सटली ओमकार. त्यामुळे ते फार मजा आली. फॅन्टॅस्टिक. मजा आली. सई कडक परफॉर्मन्स. अपग्रेडेड व्हर्जन आलं या सिरीजचं असं वाटलं. आणि खूप दिवसांनी एखादी आपली आवडती प्लेलिस्ट किंवा गाणं ऐकल्यावर जो आनंद मिळतो तोच आनंद आज मला मिळालेला आहे. त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि तुम्ही तिघेही आता या सिरीजमध्ये इतके मुरलाय ना की म्हणजे खूप इझनी परफॉर्म करता आता. आणि आज तर मला नवीन ज्या गोष्टी छोट्या छोट्या ॲड केल्या होत्या त्या पण खूप आवडल्या. मजा आली. मंडळी हास्याची ही महाआरती अशी चालू राहील परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया उद्याच्या भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया सहकुटुंब हसूया.